गार्गी, तुझे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत ग. काकू अहो असं का म्हणताय तुम्ही? तुझ्या आईबद्दल ऐकलं, खूप वाईट वाटलं. आणि इतकं सगळं होऊन तू आमच्यासाठी आज इथे आलीस. हो, कारण या घरानेच माझ्या आईचा जीव घेतलाय आणि त्यावेळेला मी काहीही करू शकले नाही. पण किमान पुन्हा असं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न तर नक्कीच करू शकते ना मी. माझं एक नीट ऐकशील? बोला ना. मान्य आहे तू आम्हाला इथे मदत करायला आलीस, पण तू जा इथून. हे सगळं तुझ्या जीवावर पण उठू शकतं. मला जर माझ्या जीवाची पर्वा असती ना काकू, तर मी इथे कधीच आले नसते. तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. काय म्हणालीस? तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. हो ना? मग आता ऐक माझं बाळ, तू जा इथून. काकू, मी फक्त माझ्या एकटीच्या जीवाचा विचार करून इथे तुमच्या सगळ्यांचे जीव धोक्यात टाकू का? नाही, तसं नाही होणार. बराच वेळ झालाय काकू, तुम्ही काहीच खाल्लेलं नाहीये. मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. अगं, माझ्या घशाला ना कोरड पडले, मला जरा पाणी घेऊन येते का? हो, आणते ना. आणि खायला सुद्धा घेऊन येते. गार्गीने या घराच्या वाटेला जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण ते नियतीला मान्य नव्हतं. तुम्ही गार्गीला हे सगळं नीट सांगायचा प्रयत्न नाही केला? नाही, मला माहिती होतं. मी जर हे सगळं गार्गीला सांगितलं असतं ना, तर गार्गी उठून इथे निघून आली असती. मी आहे तुमच्या सोबत. मी गार्गीला काही नाही होऊ देणार. क्षितिज, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या समोर जे काही घडेल त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे तुलाच ठरवावं लागेल. कारण पुरुदंड त्यांचे डाव टाकणार. मग आपण आपल्या मदतीला अजून काही लोकांना का नाही बोलवून देऊ? कोणाला बोलवायचं? हे गार्गीचे मित्र ऑफिस मधले, पक्या, सॅड्रिक, तो निलय. काय झालं? नाही येऊ शकणार. का नाही येऊ शकत? निलय इथेच यायला निघाला होता. हा, पण त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो गेला. काय गेला? हो, हे सुद्धा या घरानेच घडवून आणलं. क्षितिज, एक गोष्ट कर माझ्यासाठी. निलय गेला हे गार्गीला सांगू नको. तुला कळते ना मला काय म्हणायचं?
हे बघ, निलय गेला याचं दुःख मलाही आहे, मला खूप त्रास होतोय, पण ही वेळ दुःख व्यक्त करण्याची नाहीये. आपल्याला गार्गीला वाचवायला हवं. आत्ता आपण काय करायला हवं? विधीला सुरुवात झाली. पहिला विधी झाला आहे. पुढचा विधी? पुढचा विधी अंगणात. ती मुलगी झाडाला एक एक प्रदक्षिणा घालणार. पण त्या लहान मुलींकडनं ही प्रदक्षिणा कोण घालून घ्यायचं? हे काम घरातल्या बाईलाच करावं लागायचं. मगाशी मी गार्गीला ओरडले, कारण कावेरी गार्गीकडनं प्रदक्षिणा घालून घेत होती. हॅलो हॅलो बाबा. हॅलो हॅलो बाबा, आवाज ऐकू येतोय का? हॅलो. हा बाबा, हा आवाज ऐकू येतोय आता? हा बोला. हॅलो. गार्गी, आता पुढचा विधी शुद्धी. हा विधी कसा करता? या विधीत मंत्र पुटपुटतात आणि मुलीच्या डोक्यावर पाणी टाकलं जातं. आता प्रदक्षिणा तर झालीये, पण शुद्धी झाली तर त्यांची शक्ती वाढेल आणि आपण कमकुवत पडू. चला विधीला सुरुवात करूया. शुद्धी करून घेऊया. साक्षी, तू कुठे होतीस? तुला सगळे शोधत होते अगं. तू पाणी का टाकलंस? आणि साक्षी, साक्षी,
आपल्याला निघायला हवं. राधा तू अजून इथेच बसलास? अरे हो, सहज बसलो. पण असा का बसलास तू इथे? या गार्गीच्या मावशी ना? हो. नमस्कार. काय क्षितिज, आज गार्गीला आणि मावशीला इथेच थांबवून घेणार आहेस का? ते मी बघतो नंतर. तू मला आधी सांग, तू असा का बसलायस इथे? का बसू नये का? अरे तसं नाही, वहिनी सापडत नाहीये आणि तू इतका शांतपणे कसा? अरे ती आली आहे घरी कधीच. कुठे आहे ती? आत्ताच गार्गीला घेऊन वर गेली. वर काय करते? अरे गार्गी आणि ती मैत्रिणी आहेत, गप्पा मारतायत वरती. क्षितिज, तू वरती जाऊन बघ. जा. तुम्ही चला सो. ठीक आहे. गार्गी, वहिनी गार्गी. अरे ते तर म्हणाले होते दोघी वरती आहेत म्हणून. हो. दादा, दादा या दोघी इथे. दादा, हा काहीच का बोलत नाहीये? आपल्याला खाली जायला हवं. चला. दादा, दादा, अरे कुठे गेलेत दोघी? तुला वरनं हाक मार. दादा, दादा, अरे दादा, काय झालंय? दादा, दादा, दादा. क्षितिज, हा, गार्गीच्या पावलांचे ठसे. म्हणजे तो तिसरा विधी सुरू झालाय? हो. गार्गीला शोध. हा, मी लगेच बघतो. साक्षी, साक्षी, साक्षी.
साक्षी लपंडाव खेळायला खूप आवडतं ना तुला? पहिल्यांदा इथे आली होतीस तेव्हा अवनी सोबत रमली होती. आता मला शोधावाच लागेल. नाहीतर मी मरेन ग. मी चालेल तुला. शोध मला. साक्षी आता काय करणार आहे ही गार्गी महाजन? पुरदंड गार्गी पुरदंड. ठीक आहे, पण ती आत नाही जाणार. जावं लागेल, तिला जावं लागेल. ती नाही गेली तर साक्षीचा जीव जाईल. मग आता काय करणार आहे ती? स्वतःचा जीव वाचवणार आहे की साक्षीचा? फसली, काळाच्या फासात फसली पोरगी. या निष्पाप लोकांमध्ये हाच अवगुण असतो. लवकर बळी पडतात. चला, तिसऱ्या विधीला सुरुवात करा. चला. क्षितिज, मावशी शेवटचा विधी म्हणजे शेवटी बाळाला भूल दिली जायची. अशी भूल की बळी घेणाऱ्याच्या हृदयात ममतेचा अंशच उरू नये. म्हणजे बळी घेताना बाळाने एखादी लोभस हालचाल केली तर बळी घेणाऱ्याच्या मनात ममतेचा पाझर फुटू शकतो, त्याला दया येऊ शकते. म्हणून बाळाला भूल दिली जायची आणि या विधीला निद्रा विधी असं म्हणायचं. बाळाला आईपासून, अन्न पाण्यापासून लांब ठेवलं जायचं. त्यामुळे बाळ आपोआपच ग्लानीत जायचं आणि ते तसंच ग्लानीत राहण्यासाठी त्याच्या आईला किंवा घरातल्या महिलेला अंगाई गावी लागायची. अंगाई? हो, ती जरी अंगाई असली तरी त्याला अंगाई कसं म्हणता येईल? का? अरे क्षितिज, बाळाला निरोप देण्यासाठी आई जे गात असेल त्याला अंगाई कसं म्हणता येईल? खूप वाईट आहे ना हे. पण क्षितिज, इतकी निष्ठुर माणसं आहे ती, त्यांना कशाचा काहीच फरक पडत नाही. मावशी, आपण आता काहीतरी करायला हवं.
हो, पण जे काही करायचं असेल ते नीट विचार करून करायला हवं, म्हणून मी थांबले. नाही पण नुसता वेळ वाया चाललाय. यावर काहीतरी मार्ग असेल ना? हो, मार्ग आहे, पण त्या मार्गावर कसं पोचायचं ह्याचाच विचार करते मी. मावशी हे बघा, प्लीज लवकर करा जे काही करायचं. हे बघ, आपल्याला घाई करून चालणार नाही. आपल्या हातून काहीतरी चूक व्हावी याचीच ते वाट पाहत आहे. त्यामुळे तू शांत हो, थोडं थांब. क्षितिज, मी आले. काय झालं? थांब, मी आले.